तर विकास लवंडे यांच्यावर शाई फेक झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्या पाहूयात। एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे। शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं काही करू नये। किंवा वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो, त्याने एवढं हातगाईवर येऊन अशा गोष्टी करू नये। त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे। तो गुन्हेगारांची यादी वाचतो, अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संबंध महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली। या हल्ल्यामधले जे हल्लेखोर आहेत हे भारताच्या संविधानाला, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला हे मानणारे नाहीत, तर हे गुंडेलशाही आणि दंडेलशाहीच ही त्यांच्या एकत्रित वागण्या बोलण्यातून आणि आजच्या कृतीतून आढळून येते। आणि हे या प्रकरणाला थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाची चेतावणी आहे। केंद्रीय गृहमंत्री अशा प्रकारच्या गुंडांना हे कुठेतरी संरक्षण देतात असं देखील म्हणावं लागेल। आणि महाराष्ट्राला गृहमंत्री नसलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे। हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि दुर्दैवानं हे सरकार, शासन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय। हे खूप दुर्दैव, महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्या ह्या गोष्टी घडतायत आणि यामध्ये अत्यंत जागृतपणे वारकरी संप्रदायानं जे असतील वारकरी संप्रदायाला मानणारे त्यांनी या गोष्टी खूप जागृतपणे पाहिलं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथे शाई टाकत असाल, गोंधळ घालत असाल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही।